हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला आपण केटीजी रेडिएशनमध्ये केटीजीचा पार्ट संपून रेडिएशनचा पार्ट सुरू केला होता लास्ट लेक्चरमध्ये. आता आपण त्या रेडिएशनच्या पार्टला पुढे घेऊन जाऊयात. त्या रेडिएशनच्या पार्टला पुढे घेऊन जाता जाता आपल्याला नेक्स्ट टॉपिक आलाय आता इमिशन ऑफ हीट रेडिएशन. काय आलाय? इमिशन ऑफ हीट रेडिएशन. आता याला थोडंसं बेसिक मध्ये जाऊन बघूयात आपण. तसं मी थोडंसं लास्ट लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं होतं, तरी आपण थोडं डेप्थ मध्ये जाऊया. बघा, कॉन्सेप्ट आपण खूप जास्त डेप्थ मध्ये बघतोय, बोर्ड पेक्षाही जास्त डेप्थ मध्ये आपण चाललो आहोत, सीईटी पेक्षाही जास्त. आता बघा, इमिशन इमिशन म्हणजे काय? इमिट करणं. इमिट करणं म्हणजे काय? बाहेर सोडणं. इमिट करणं म्हणजे काय? बाहेर सोडणं. समजा जर एखादी बॉडी गरम आहे, ठीक आहे, एक्झाम्पल घेतो, एक बॉडी जर गरम आहे समजा, तर ते काय करते? त्यातनं हीट बाहेर निघते. त्या बॉडीमधनं काय होतंय? हीट बाहेर निघते. त्यालाच आपण म्हणतो इमिशन. काय म्हणतो आपण त्याला? इमिशन. आणि त्यालाच आपण फिजिक्सच्या भाषेमध्ये रेडिएट करतीये बॉडी असं म्हणतो. काय म्हणतो? त्यालाच रेडिएट करतीये असं म्हणतो आपण. बघा, इमिशन ऑफ हीट रेडिएशन. इमिशन ऑफ हीट रेडिएशन. अच्छा, ठीक आहे. एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर अकॉर्डिंग टू प्रिवोस्ट थ्योरी ऑफ हीट एक्सचेंज. आता प्रिवोस्ट थ्योरी ऑफ हीट एक्सचेंज काय असते काय नाही ते आधी आपण जाणून घेऊया. प्रिवोस्ट थ्योरी ऑफ हीट एक्सचेंज एक सिंपलचं स्टेटमेंट आहे. कोणतीही बॉडी युनिव्हर्स मधली, कोणतीही बॉडी युनिव्हर्स मधली जर तिचं टेम्परेचर, एखादी बॉडी आहे युनिव्हर्स मध्ये आणि तिचं टेम्परेचर ग्रेटर दॅन 0 केल्विन आहे, ग्रेटर दॅन किती आहे? ग्रेटर दॅन 0 केल्विन, तर ऑब्व्हियसली ती बॉडी हीट रेडिएट करते. याला आपण 0 केल्विन ना ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. काय म्हणतो याला? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो आपण याला, ठीक आहे सर. मग कोणती? सगळ्या, आता जिथं तुम्ही बसून लेक्चर बघत असणार जेवढ्या पण गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत, सगळ्या गोष्टी हीट रेडिएट करताय. काहींचं आम्हाला फील होतंय, काहींचं आम्हाला फील होत नाही हीट रेडिएट करणं. एक्झाम्पल, जर समजा तुम्ही आणि तुमची मित्र किंवा मैत्रीण, ठीक आहे, तुम्ही दोघे कुठे गेले? गार्डन मध्ये गेले असेच बसायला, गप्पा मारायला. आणि गार्डन मध्ये गेले आणि एकदम कडक उन्हाळा आहे असा, ठीक आहे, एकदम कडक उन्हाळा आहे. तुम्ही काय, तुमचं काय काम असेल, तुम्ही उन्हाळ्यात गेले एकदम. 2 बेंचेस होते तिथं गार्डन मध्ये बसायला. एक वूडचा होता, लाकडाचा होता, आणि एक लोखंडाचा बेंच होता. कुठं बससाल बरं जाऊन? लॉजिक आहे, कॉमन सेन्स आहे, तुम्ही लाकडाच्याच बेंचवर जाऊन बसणार. का बरं? का बरं? लोखंडाच्या बेंचवर गेलं बसलं तर काय होऊन जाईल? भाजून जाईल, आहे ना? काय होईल? भाजून जाईल, बरोबर. तर मेन काय इश्यू असतो माहिती का? हीट तर दोघांना पण सेम मिळते ना. तर वुडचा जो बेंच होता त्याला जितकी हीट मिळतीये तितकीच हीट त्या मेटलच्या बेंचला सुद्धा मिळतीये, काही कमी जास्त नाहीये. मग काय फरक पडला? मग फरक पडला हीट रेडिएशनचा. कोणता? एक बेंच हीट रेडिएट करतोय, दोन्ही पण हीट रेडिएट करताय, एक कमी रेडिएट करतोय, एक जास्त रेडिएट करतोय. हे बरोबर आहे. तर ते त्याच्या मटेरियल प्रॉपर्टीज वगैरे वगैरे वरती डिपेंड असतं. तेवढ्या डेप्थ मध्ये नाही जायचं आपल्याला, ते तुम्ही थर्मल प्रॉपर्टीज मध्ये शिकले आहात. मला सांगायचं हे, वूड पण हीट रेडिएट करतोय आणि आयर्न पण हीट रेडिएट करतोय, मेटल म्हणजे जो काही आहे तो. पण तुम्ही कुठं वूडवर जाऊन बसणार? कारण की त्याचं टेम्परेचर तुम्हाला कमी जाणवणार. आता ज्याचं टेम्परेचर जास्त तो जास्त हीट रेडिएट करणार, ज्याचं टेम्परेचर कमी तो कमी हीट रेडिएट करणार. 0 केल्विन म्हणजे किती टेम्परेचर असतं माहिती का तुम्हाला? 0 केल्विन म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरच्या खाली आपल्याला जगात कोणतीच गोष्ट अजून सापडलेली नाहीये की ती याच्या खाली टेम्परेचरवरती असेल. म्हणून 0 केल्विन हे, केल्विन म्हणतोय, 0 केल्विन हे सगळ्यात कमीत कमी टेम्परेचर आहे. मला सांगा, फ्रीजमध्ये पण जर आपण एखादी गोष्ट ठेवली घरी तर टेम्परेचर असतं -5, -10 डिग्री सेल्सिअस पर्यंत, बरोबर. हे -273 खूप दूर चालल्या गेलो आपण. तर ती फ्रीजमधली जरी गोष्ट आपण काढली तर आपल्याला थंड लागती. तर ती गोष्ट पण हीट रेडिएट करतीये. ती पण काय करतीये? हीट रेडिएट करतीये. आता ऍब्झॉर्ब जास्त करते की इमिट जास्त करते याच्यावर डिपेंड करतं आपल्याला थंड लागणार की गरम लागणार. प्रिवोस्ट थ्योरी ऑफ हीट एक्सचेंजचं स्टेटमेंट आहे, ऑल द बॉडीज हॅव्हिंग टेम्परेचर ग्रेटर दॅन 0 केल्विन रेडिएट्स हीट ॲट ऑल पॉसिबल टेम्परेचर्स. ठीक आहे. आता अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ बॉडी डिपेंड्स ऑन, बॉडी जी हीट रेडिएट करते ना, ती रेडिएट होणारी हीट कशावरती डिपेंड करते? ती रेडिएट होणारी हीट डिपेंड करते ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी वरती, बॉडीच्या टेम्परेचर वरती डिपेंड करते. नेचर ऑफ द बॉडी, नेचर ऑफ द बॉडी म्हणजे काय? त्याचं मटेरियल वगैरे किती आहे, सरफेस एरिया ऑफ द बॉडी, आणि टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स रेडिएशन. समजा जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे तर ती बॉडी इमिट पण काय करणार? तर ती बॉडी इमिट पण जास्त करणार, बरोबर. ठीक आहे. नेचर ऑफ द सरफेस, पॉलिश्ड असेल
तर रिफ्लेक्ट करते जास्त हीट, बरोबर, आणि रफ सरफेस असेल तर ऍब्झॉर्ब करते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण प्रूफ करणार आहोत त्या लॉला, जी बॉडी जास्त ऍब्झॉर्ब करू शकते हीट, तीच बॉडी हीट जास्त इमिट सुद्धा करू शकते. लक्षात ठेवा, सरफेस एरिया बॉडीच्या त्याच्यावरती डिपेंड करते आणि टाइम ड्युरेशन वरती पण डिपेंड करते. सो सिम्पली मी ह्या सगळ्या गोष्टींना कंबाईन करतो आणि एक फॉर्म्युला बनवतो जो हीट रेडिएट करते बॉडी. ते किती हीट रेडिएट करते मला माहित नाही, किती हीट रेडिएट करते, मी त्याला म्हणतो क्यू अमाऊंट ऑफ हीट बॉडी हीट रेडिएट करते. ठीक आहे. सो क्यू हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एरियाला. कसं काय डायरेक्ट कसं लिहिताय सर? हा एक पेन आहे, याचा एरिया समजा 2 सेंटीमीटर स्क्वेअर आहे एक्झाम्पल. जर मी एक पेन घेतला ज्याचा एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर दोन्ही पेन हीट रेडिएट करतील. ऑब्व्हियसली दोन्ही पण पेन हीट रेडिएट करतील, पण कोणता पेन जास्त हीट रेडिएट करेल, कोण जास्त हीट इमिट करणार, ज्याचा एरिया जास्त आहे, बरोबर. आणि टाइमला पण डायरेक्टली प्रपोर्शनल राहील ना, टाइम वरती पण डायरेक्टली प्रपोर्शनल राहील. म्हणजे जर हाच पेन आहे आणि दुसरा पेन पण ह्याच एरियाचा आहे माझ्याकडे, दुसरा पेन पण ह्याच एरियाचा आहे, फक्त कंडिशन अशी आहे माझी की हा 2 मिनिटासाठी हीट रेडिएट करतोय आणि जो दुसरा पेन राहणार माझ्याकडे तो 5 मिनिटासाठी हीट रेडिएट करतोय. ऑब्व्हियसली जो जास्त वेळेसाठी हीट रेडिएट करतोय ना, तो टाइम जास्त असलं तर हीट जास्त रेडिएट करणार. इन शॉर्ट क्यू इज प्रपोर्शनल टू ए इंटू टी. आता इथं हे प्रपोर्शनल साइन हटून एक कॉन्स्टंट द्यावं लागणार आपल्याला. ते कॉन्स्टंट असतं आपलं आर, याला मी म्हणणार रॅट. रॅट लक्षात ठेवायचा, क्यू इज इक्वल टू रॅट, RAT. ठीक आहे. क्यू म्हणजे माहिती तुम्हाला हीट जी बॉडी रेडिएट करते. ए म्हणजे तुम्हाला माहिती आहे सरफेस एरिया ऑफ द बॉडी. ए म्हणजे काय? सरफेस एरिया ऑफ द बॉडी, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि टी म्हणजे टाइम. आता हे नवीन गोष्ट आली आहे सर, आर. आर म्हणजे काहीच नाही बाळांनो, इमिसिव्ह पॉवर असते. आर म्हणजे काहीच नाही, काय असतं? इमिसिव्ह पॉवर. आता इमिसिव्ह पॉवर काय असते काय नाही याच्यावरती क्वेश्चन कसे आलेले आहेत ते आपण बघूयात. डेफिनेशन लक्षात ठेवायची इमिसिव्ह पॉवरची. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? पॉवर हा गोष्ट आली की लक्षात ठेवायचं किती शक्ती आहे त्याची इमिट करण्याची. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. इमिसिव्ह पॉवर. आता डिफाइन इमिसिव्ह पॉवर अँड कोइफिशियंट ऑफ इमिशन. कोइफिशियंट ऑफ इमिशन वरती आपण नंतर जाऊया, पहिले आपण इमिसिव्ह पॉवर डिफाइन करूया. मला सांगा क्यूचा काय फॉर्म्युला आला होता आता आपला? क्यू इज इक्वल्स टू रॅट लक्षात ठेवायचं होतं ना, RAT. तर मला सांगा इथनं जर आर कॅल्क्युलेट करतोय आपण तर आर इज इक्वल्स टू काय मिळतं मला? आर इज इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय 80. किती काय मिळतं? आर इज इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय 80. इथपर्यंत काही डाऊट नाही, थोडंसं लक्ष द्या. The quantity of heat radiated Q per unit area per unit time is defined as the emissive power of body at a given temperature. Is defined as emissive power of the body at given temperature. आता काहींच्या मनात प्रश्न आला असणार, सर ही जी बॉडी रेडिएट करते ना हीट, तर हे तुम्ही सांगितलं एरिया आणि टाइम वरती डिपेंड करते, हे टेम्परेचर वरती पण 100% डिपेंड करते. हो, तो डाऊट अजून मी क्लिअर केलेला नाही जाणून बुजून, कारण की एक लॉ आहे त्याच्यासोबत रिलेटेड, त्या लॉ वरती आपण अजून गेलेलो नाही आहोत, त्यामुळे थोडंसं थांबा. टेम्परेचर सुद्धा रिलेशन येणार टेम्परेचर सोबत सुद्धा. हे क्लिअर? आर इज इक्वल्स टू क्यू बाय 80 हा बेसिक फॉर्म्युला आहे. आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर. आता या इमिसिव्ह पॉवरला कुठं कुठं ईनी पण डिनोट करतात, कुठं कुठं आरनी पण डिनोट करतात. तर आपल्या बुकमध्ये तर आरनी डिनोट केलंय म्हणून मी आर घेतोय, तुम्ही ईनी सुद्धा डिनोट करू शकता. ठीक आहे. आता याचे युनिट फाइंड करण्यावरती खूप जास्त भर दिला पाहिजे, कारण की खूप मुलांना याचे युनिट फाइंड करण्यामध्ये लक्षात ठेवण्यामध्ये प्रॉब्लेम जातो. सिंपल आहे मित्रांनो. क्यू म्हणजे काय असतं? क्यू म्हणजे काय असते? हीट. हीट इज नथिंग बट द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज नथिंग बट द फॉर्म ऑफ एनर्जी. तर ते क्यूचे युनिट झाले जूल. जूल करेक्ट. याचं युनिट झालंय मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट झालंय सेकंड. पण हे युनिटच बघायला मिळत नाही आपल्याला इमिसिव्ह पॉवरचं. मग काय बघायला मिळतं? जूल पर सेकंड जे असतं ना, जूल पर सेकंड. या जूल पर सेकंडला आपण वॉट म्हणतो. काय म्हणतो? वॉट म्हणतो. तर इथं जूल पर सेकंड म्हणजे वॉट आणि हे मीटर स्क्वेअर जसंच्या तसं. तर हे झालं तुमचं युनिट आरचं. हे पण चुकीचं नाहीये. ठीक आहे. हे पण चुकीचं नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला आता ही युनिटची गोष्ट झाली. डायमेन्शन्स वरती पण कधी कधी क्वेश्चन येतो डायरेक्टली की फाइंड आउट द डायमेन्शन्स. डायमेन्शन्स फाइंड करा. डायमेन्शन्स फाइंड करायला परत तीच बोंबाबोंबे आपल्याला डायमेन्शन्स माहित नसतात. न्यूटनच्या डायमेन्शन्स तुम्हाला लक्षातच असल्या पाहिजे. कोणाच्या? न्यूटनच्या डायमेन्शन्स असतात M1 L1 T-2.
इथं लिहून टाकतो मी. न्यूटन जे युनिट असतं त्याचे डायमेन्शन्स असतात m1 l1 t-2 आणि जूल जे असतं ना तर ते जूल म्हणजे न्यूटन इंटू मीटर असतं आणि न्यूटन इंटू मीटर म्हणजे मीटर म्हणजे लेंथ. तर इथं m1 l2 t-2 संपला विषय. m1 l2 t-2 इतकंच बघायचं. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्या. जूलच्या डायमेन्शन माहिती आहे, लिहून टाका इथं. m1 l2 t-2 डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर आहे ना, मीटर स्क्वेअर म्हणजे l2 झालं आणि सेकंड म्हणजे t1 झालं. आता हे l2 कॅन्सल होतं तसं पॉवरवरती जाऊन. सिम्पली याच्या डायमेन्शन्स आपल्याला मिळणार m1 t-3. किती मिळणार? m1 t-3. आता थोडंसं लक्ष चांगलं द्या, काहीच प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला युनिट अँड डायमेन्शनमध्ये, कारण की ह्या गोष्टी पुढं कामी येतील. आता थोड्याच वेळात कामी येतील या गोष्टी. तर ही झाली तुमची इमिसिव्ह पॉवरची स्टोरी. ठीक आहे, नेक्स्ट आहे आता कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. मला सांगा याच्या आधी काही गोष्टी आपण डिफाईन केल्यात का? याच्या आधी काही गोष्टी डिफाईन केल्यात का तुम्ही? कोणत्या कोणत्या गोष्टी? ए, आर, टी. आठवलं का? ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, तसंच एक इमिशनचं असतं. आर म्हणजे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि टी म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. यांनाच आपण ॲब्झॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी, ट्रान्समिटिव्हिटी म्हणायचो. तर तसंच एक स्मॉल ई नावाचं पॅरामीटर येतं ज्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ इमिशन. मला सांगा कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय असणार? ॲब्झॉर्प्शनचा कोइफिशियंट काय असायचा? ॲब्झॉर्प्शनचा कोइफिशियंट म्हणजे आउट ऑफ टोटल हीट बॉडी किती ॲब्झॉर्ब करते. आता कोइफिशियंट ऑफ इमिशनला कसं डिफाईन केलं गेलंय बघा. कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ऑफ अ गिवन सरफेस is a ratio of emissive power R of the surface, emissive power R of the surface to emissive power RB of a perfect black body. म्हणजे याला ब्लॅक बॉडी सोबत कंपेअर केला जात आहे. ब्लॅक बॉडी काय करत आहे? हीट. ब्लॅक बॉडी काय करतं? हीट खूप जास्त ॲब्झॉर्ब करतं. मग इमिट नाही करणार का? 100% करणार. आत्ताच क्लिअर करतो एक गोष्ट की रिफ्लेक्ट आणि इमिट मध्ये इतका अंतर आहे. असा रिफ्लेक्ट इकडे आहे आणि इमिट इकडे आहे. रिफ्लेक्ट वेगळी गोष्ट आहे. रिफ्लेक्ट म्हणजे बॉडीवरती हीट आली आणि तशीच परत गेली. इमिट म्हणजे काय असतं? बॉडीवरती हीट आली, बॉडीने ती हीट ॲब्झॉर्ब केली आणि नंतर तिला बाहेर सोडलं, त्याला आपण इमिट म्हणतो. ठीक आहे, सो ई इज इक्वल्स टू इमिसिव्ह पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी म्हणजे आर आणि ब्लॅक बॉडी म्हणजे आरबी. ई इज इक्वल्स टू आर डिवाइड बाय आरबी. आर म्हणजे काय असती? आर म्हणजे काय असतं? इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ नॉर्मल बॉडी. आणि आरबी काय असतं? आरबी काय असतं? इमिसिव्ह पॉवर ऑफ आयबीबी. आयबीबी लक्षात आहे लास्ट लेक्चर मधलं, आयडियल ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ आयडियल ब्लॅक बॉडी. ही गोष्ट, या फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता हे सिम्पलचं होतं, इतकंच होतं. याचं युनिटलेस असतं कारण की हे दोन्ही सेम टर्म्स आहेत. ठीक आहे, फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. आयडियल ब्लॅक बॉडी जे असते ना, तर आयडियल ब्लॅक बॉडीसाठी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो ते ई ची व्हॅल्यू 1 येणार. कसं काय? अरे आर म्हणजे नॉर्मल बॉडी, तर ब्लॅक बॉडी असेल तर त्याच बॉडीचं घ्यावं लागेल ना. संपला विषय. नेक्स्ट नोट पॉइंट मध्ये काय बघायचं आहे आता बघा. फॉर ऑर्डिनरी बॉडी, ऑर्डिनरी बॉडीसाठी काय असतं बघा. ऑर्डिनरी बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असते आणि 1 पेक्षा छोटी असते. डिपेंड करते नेचर कसं आहे सरफेसचा. म्हणजे इमिट जास्त करत असणार तर ई जास्त, पण मॅक्स टू मॅक्स 1 ब्लॅक बॉडीसाठी, ते पण नॉर्मल बॉडीसाठी तर त्यापेक्षा कमी. इमिसिव्हिटी कॉपरची जशी 0.3 आहे. इमिसिव्हिटी इज लार्जर फॉर रफ सर्फेसेस दॅन स्मॉलर फॉर स्मूथ सर्फेसेस अँड पॉलिश. म्हणजेच काय? सिंपल एक्झाम्पल, हा एक पेन आहे माझ्याकडे, याला मी छानसं एकदम पॉलिश केलंय. काय केलं? याला एकदम छानसं असं पॉलिश केलं मी. पॉलिश केल्यावरती हा इमिट कसा करेल? हा ॲब्झॉर्बच करणार नाही पहिली गोष्ट. का बरं? पॉलिश म्हणजे एकदम शायनी ग्लॉसी सरफेस असतो, तर त्याच्यावरती हीट आली तर ती ॲब्झॉर्ब होणार नाही, ती रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर आपल्याला ॲब्झॉर्ब झाली पाहिजे. जो चांगला ॲब्झॉर्ब करणार तोच चांगला इमिट करणार. लक्षात ठेवायचं, 10 वेळेस बोललोय लास्ट लेक्चर पासून. ठीक आहे, रफ सरफेस आहे, खडबडीत, एकदम खडबडीत रफ सरफेस आहे. हां, रफ सरफेस आहे तर तो रिफ्लेक्टचे चान्सेस कमी असणार, तो ॲब्झॉर्ब करेल. करेक्ट. आणि जो चांगला ॲब्झॉर्ब करतो तो चांगला इमिट करतो. सो ई फॉर रफ सरफेसेस इज ग्रेटर दॅन ई फॉर शायनी सरफेसेस.
क्लिअर. इमिसिव्हिटी इज ऑल्सो व्हॅरीज विथ टेम्परेचर. 100% इमिसिव्हिटी टेम्परेचर सोबत व्हॅरी करत असणारच. ठीक आहे. वेवलेंथ ऑफ रेडिएशन आणि टेम्परेचर सोबत व्हॅरी करते. वेवलेंथ सोबत अजून आपण वेवलेंथ मध्ये घुसलो नाहीये. मी तुम्हाला फक्त वेवलेंथची एक आयडिया इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम मध्ये दिली होती. कशात दिली होती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम मध्ये दिली होती. ती पण एकदम स्लाइट छोटीशी आयडिया दिली होती. जाऊया आपण आता त्याच्यावरती पण जाऊया, डोंट वरी. चला, एक क्वेश्चन आहे, टेक्स्टबुक एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. आता टेक्स्टबुक एक्सरसाइज, टेक्स्टबुक तर खूप वर्षापासून आहे ना, क्वेश्चन चेंज नाही झाले, थोडंफार मॉडिफिकेशन होतं स्लाइड. तर हा टेक्स्टबुक एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर दिलाय. सॉल्व्ह एक्झाम्पल तर तुम्ही असेच सॉल्व्ह करसाल केटीजीचे, त्यामुळे सॉल्व्ह मध्ये जास्त गेलो नाही मी. कॅल्क्युलेशन वाला पार्ट आहे ऑब्व्हियसली. इमिसिव्ह पॉवर ऑफ अ स्पियर ऑफ एरिया दिलाय, सरफेस एरिया किती दिलाय? 0.02 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता हे का बरं मी जोर देत होतो या गोष्टीवरती की टेक्स्टबुक एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. थोडंसं लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की हा क्वेश्चन लगेच सीईटीत आलेला आहे बरं का, तुरंत सीईटी मध्ये आलाय. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय स्पेरिकल सरफेस इन 20 सेकंड्स. म्हणजे टाइम 20 सेकंड दिलाय. हीट रेडिएटेड म्हणजे क्यू पाहिजे तुम्हाला, क्यू विचारलंय. आणि इमिसिव्ह पॉवरची व्हॅल्यू दिसते तुम्हाला तिथं. इमिसिव्ह पॉवरची व्हॅल्यू दिसते तुम्हाला तिथं 0.5 किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर सेकंड. आता सर हे आपण, तुम्ही तर जूल सांगितलं होतं. अरे हो बाबा, मी जूल सांगितलं होतं. हीटचं अजून एक युनिट असतं कॅलरी. आता जर तुम्हाला जूल मध्ये कन्वर्ट करायचं, तुम्ही कॅलरीजचे युनिट कन्व्हर्जन बद्दल बोलून देतो इथंच. ठीक आहे, बोलून देतो इथंच. एक कॅलरी म्हणजे असतं 4.18 जूल. किती असतं? 4.18 जूल असतं, लक्षात ठेवायचं. या 4.18 जूलला आपण 4.18 जूलला आपण 4.2 जूल घेतो. आणि जर तुम्हाला जूलचं कॅलरीत करायचंय, बिंदास्त करू शकता, 0.24 नी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. चला, आता इथं कन्व्हर्जन बद्दल आपल्याला काहीच वाद नाहीये. ठीक आहे, व्हॅल्यूज मी तुम्हाला दिले. आपल्याला आन्सर काय फाइंड करायचंय? आपल्याला क्यू फाइंड करायचंय. आरचा फॉर्म्युला लक्षात आहे का तुम्हाला? आर इज इक्वल्स टू क्यू बाय एटी. काय असतो? आर इज इक्वल्स टू क्यू बाय एटी. बरोबर. आत्ता आपण थोड्या वेळा आधीच हा फॉर्म्युला बघितलाय. तर मला सांगा क्यू इज इक्वल्स टू काय येतं? क्यू इज इक्वल्स टू आर एटी रॅट. लक्षात ठेवायला सांगितलंय मी तुम्हाला. बरोबर. आरची व्हॅल्यू. आता युनिट मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर विथ युनिट तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. विथ युनिट तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. चला, आर किती पुट करणार? 0.5 किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर सेकंड इंटू एरिया 0.02 मीटर स्क्वेअर इंटू टाइम 20 सेकंड्स. आता मी युनिट्स का बरं लिहिले? तुमच्यासाठी लिहिले. तसं मी युनिट नसतं लिहिलं तरी माझी क्यूची व्हॅल्यू मला माहिती होतं कशात येणार आहे, किलो कॅलरीमध्ये येणार आहे. कारण मीटर स्क्वेअर कॅन्सल आणि सेकंड पण कॅन्सल. ठीक आहे. थोडंसं लक्ष असू द्या. आता कसं काय करायचं आपल्याला, राहिलेल्या काय व्हॅल्यूज बघा. क्यू इज इक्वल्स टू, मी व्हॅल्यूज लिहितो फक्त, 0.5 इंटू 0.02 इंटू 20. सगळ्यात आधी तर हा 0 हा पॉईंट कॅन्सल. राहिलं काय इथं 2 आणि इथं 5 इंटू 2 10 इंटू 0.02 0.2 किलो कॅलरीज. किंवा किलो जर काढून टाकायचंय तर तुम्ही त्याला लिहू शकता 1 2 3 किती लिहू शकता? 200 कॅलरीज. ठीक आहे. अजून पुढे जाऊ का? अजून कन्वर्ट करून देऊ का तुम्हाला? कन्वर्टही करून देतो. चला, 200 एक कॅलरी म्हणजे 4.2 जूल असतं. हे 0 हा पॉईंट कॅन्सल. 42 इंटू 2 84 आणि 0 840 जूल. ठीक आहे. अजून किती? अजून काही नाही. आता एवढंच आन्सर येतं त्याचं. ठीक आहे, एवढंच आन्सर येतं त्याचं. चला पुढे जाऊया. क्वेश्चन वरती जोर यामुळे देत होतो, लगेच बघायचं. सीईटी 2024 चा क्वेश्चन आहे. लेटेस्ट सीईटी 2024 चा क्वेश्चन आहे. काय म्हटले क्वेश्चन मध्ये? इमिसिव्ह पॉवर ऑफ अ स्पियर ऑफ एरिया. आता याला जास्त वेळ लागत नाही आपल्याला, तरी मी व्हॅल्यूज लिहितो. इमिसिव्ह पॉवर दिलेली आहे पुढे. सेम क्वेश्चन आहे. हो, सेम आहे, सेम. व्हॅल्यूज चेंज केल्या त्यांनी फक्त. मी फक्त या युनिटला थोडं माझ्या पद्धतीने लिहित असतो. ठीक आहे. आता इथं 1 मिनिट दिलंय. 1 मिनिट म्हणजे किती? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. तेच कळत नाही मुलांना का टाइम कसा घ्यायचा. अरे बाबड्या, क्यू फाइंड करायचं आहे. तर क्यूचा फॉर्म्युला काय सांगितला होता मी? R80 रॅट. काय लक्षात ठेवायला सांगितलं होता? R80 रॅट लक्षात ठेवा. संपला विषय. आर किती दिलाय? 0.8. जे आन्सर येणार किलो कॅलरी मध्ये येणार. ऑप्शन पण किलो कॅलरी. ते काहीच घाबरायची गरज नाही. 0.05 इंटू टाइम किती? 60 सेकंड्स.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 0 आणि हा पॉईंट कॅन्सल. 8 6 48 इंटू 0.05. 48 इंटू 5 8 44. 5 4 20 प्लस 4 24. ठीक आहे. आणि 2 डिजिटचा पॉईंट असतो म्हणजे 2.4 किलो कॅलरीज. ठीक आहे. 2.4 किलो कॅलरीज. 2.4 तर एकच ऑप्शनमध्ये संपला विषय आपला. बघा कसा सोपा क्वेश्चन आला होता. एकदम सोपा क्वेश्चन. कसा होता क्वेश्चन? एकदम सोपा होता. कसं काय वाटतं तुम्हाला? एकदम सोपा होता की नव्हता क्वेश्चन? बरोबर. पाणी पितो मी, थांबा. चला नेक्स्ट टॉपिक आहे आपला किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. आता लक्ष द्या, किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेओरेटिकल प्रूफ. किती वेळेस आलंय ते लक्ष द्या. आणि किर्चॉफ्स लॉ 1-2 मार्कासाठी येतो. आता किर्चॉफ्स लॉ असतो काय ते बघा. आता याच्यावरती जाण्याआधी ईचा फॉर्म्युला विसरून चालणार नाही. ई इज इक्वल्स टू काय होता लक्षात आहे का? R डिवाइड बाय RB. ठीक आहे. It states that at a given temperature, ratio of emissive power म्हणजे R divided by coefficient of absorption of a body is equals to emissive power of perfect black body. म्हणजेच मी हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं की रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी ऍट अ सेम टेम्परेचर. मला सांगा ह्या फॉर्म्युल्याला मी असं लिहिलं तरी चालतं का? R बाय RB इज इक्वल्स टू A लिहू शकतो. आणि हाच तर ईचा फॉर्म्युला होता रे गड्या, हाच तर ईचा फॉर्म्युला होता. कळालं का? मला सांगा आता एचा आणि ईचा फॉर्म्युला सेम झाला तर इन शॉर्ट ए आणि ई सेम झाले ना. आणि मग मी हे पोट तिडकीने तुम्हाला ओढून सांगतोय किती वेळापासून मागच्या लेक्चरपासून की जो चांगला ऍब्झॉर्ब करेल तो चांगलं इमिट करेल. कारण की कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि कोएफिशिएंट ऑफ इमिशन इक्वल असतात. हे कोणत्या लॉनी प्रूफ केलंय? हा पण क्वेश्चन एमसीक्यू मध्ये येऊन गेला याच्या आधी. तर लक्षात ठेवायचं हे प्रूफ केलंय किर्चॉफ्स लॉनी. खूप सारे लॉज येतात रेडिएशन वाल्या पार्ट मध्ये, त्यामुळे कन्फ्युजन वाढत चालतं. तर कन्फ्युज होण्याची गरज नाहीये. ए म्हणजे जे चांगलं ऍब्झॉर्ब करेल तोच चांगलं इमिट करेल. हे कोण सांगतं? हे सांगतं किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. ठीक आहे. चला किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन झालं. थेओरेटिकल प्रूफ तेच आहे. ठीक आहे. आता मी जे लिहिलं ना ते लिहायचंय तुम्हाला पूर्ण. हे त्यांनी लिहिलं इथं. ठीक आहे. चला किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन प्रूव्स दॅट. आता 2 वेळेस क्वेश्चन आलाय. हा सरळ क्वेश्चन आहे काय प्रूफ करतो. आणि ए इक्वल्स टू ई कोण प्रूफ करतो? कोणता लॉ? हा उलटा क्वेश्चन होता तो पण आलेला आहे. किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन प्रूव्स दॅट गुड इमिटर इज अ बॅड ऍब्झॉर्बर नाही. गुड इमिटर इज अ गुड रिफ्लेक्टर नाही. गुड इमिटर इज अ गुड ट्रान्समिटर नाही. गुड इमिटर इज अ गुड ऍब्झॉर्बर ऑफ हीट. बरोबर. जो चांगलं इमिट करतोय तो 100% नाही 101% त्यांनी आधी हीट चांगली ऍब्झॉर्ब केलेली असणार. ठीक आहे. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता शो ग्राफिकली वगैरे क्वेश्चन्स वगैरे बघा तुम्ही. ही PDF मिळते तुम्हाला. आता तुम्हाला हा ग्राफ दिलेला असतो. ठीक आहे. थोडंसं थांबा. हे बघा सगळ्यात आधी ना हे ग्राफ बनवून घेऊ आपण. ठीक आहे. असा एक ग्राफ दिलेला असतो तुम्हाला. वेवलेंथ असते या ऍक्सिस वरती आणि इथं रेडियंट पॉवर असते. काय असते? वेवलेंथ असते आणि इकडे रेडियंट पॉवर असते. होतं काय माहिती का? हा ग्राफ असा येतो हा ग्राफ. ठीक आहे. आणि स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कर्व ऑफ बॉडी. डिस्ट्रीब्युशन कर्व जेव्हाही म्हणतो ना मग ते फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ काही असू द्या, डिस्ट्रीब्युशन कर्व नाव आलं तर ग्राफ 100% असाच बनणार ग्राफ. ठीक आहे. आता काय ही काहीतरी वेवलेंथ आहे आणि ह्या वेवलेंथला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणतो. ग्राफ इतक्या टेक्स्टबुक मध्ये डिटेल मध्ये दिला नाहीये. मी एकदम डिटेल मध्ये सांगतोय. नीट लक्ष द्या. थोडंसं कन्फ्युजन वगैरे जर वाटायला लागलं तर व्हिडिओ परत मागे घेऊन परत बघून घ्या. काय प्रॉब्लेम नाही. ही जी व्हॅल्यू आहे ना या व्हॅल्यूला मी लॅम्बडा मॅक्स म्हणतो. आणि याच्या करस्पॉन्डिंग जी रेडियंट पॉवर आहे, रेडियंट पॉवर जी आहे ना करस्पॉन्डिंग ती रेडियंट पॉवर मॅक्सिमम आहे. ठीक आहे.
मला सांगा लॅम्बडाची ही व्हॅल्यू मॅक्सिमम नाहीये, म्हणजे व्हॅल्यूच्या हिशोबाने. म्हणजेच कसं, मला सांगा इथं वेवलेंथ 0 असणार, जसं जसं तुम्ही इकडून पुढे जात असणार इकडून पुढे जाताना काय होणार, वेवलेंथची व्हॅल्यू वाढत जाणार. तर मला सांगा इकडं जास्त व्हॅल्यू भेटेल ना वेवलेंथची, मग इथं मी लॅम्बडा मॅक्स का लिहिलं, तर हे बरोबर आहे. इथं लॅम्बडा मॅक्स लिहिण्याचं कारण सांगतो. लॅम्बडा मॅक्स इट इज नॉट maximum value of wavelength. It is not maximum value of wavelength by magnitude. It is not maximum value of wavelength by magnitude, but it is the value of wavelength corresponding to maximum radiant power. रेडियंट पॉवर म्हणजे इमिसिव्ह पॉवर. याचाच अर्थ काय, ही वेवलेंथची अशी व्हॅल्यू आहे जिथं रेडियंट पॉवर जास्त आहे, म्हणून त्याला लॅम्बडा मॅक्स म्हणतोय. कळलं का, लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू वाईज जास्त नाहीये, ती कॉन्सेप्ट वाईज जास्त आहे. अशी वेवलेंथची व्हॅल्यू जिथं रेडियंट पॉवर मॅक्सिमम मिळतो. चला पुढे जाऊया आता ग्राफ वरती. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो की हा ग्राफ लॅम्बडा मध्ये टेम्परेचर जसं जसं वाढतं, टेम्परेचर वाढलं की रेडियंट पॉवर वाढते, बरोबर. रेडियंट पॉवर म्हणजे रेडिएट करण्याची पॉवर. टेम्परेचर वाढवलं की रेडियंट पॉवर काय होणार, 100% वाढणार. टेम्परेचर वाढलं तर बॉडी जास्त रेडिएट करणार. आणि 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 वेवलेंथ कमी करते. काय करते, वेवलेंथ कमी करते. लक्षात ठेवायचं. याचाच अर्थ टेम्परेचर आणि वेवलेंथचं रिलेशन आलंय. त्या लॉ वरती आपल्याला अजून जायचंय, पण त्याआधीच तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करतो. आता बघा, जसं जसं टेम्परेचर वाढू रेडियंट पॉवर वाढणार, पण लॅम्बडा कमी होणार. म्हणजे मी टेम्परेचर जर इन्क्रीज केला तर ग्राफ ओव्हरऑल कुठं शिफ्ट होणार माहितीये का, शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट. ग्राफ शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट. आणि ग्राफचा जो पीक आहे ना, पीक म्हणजे काय, टॉपचा पॉइंट तो अपवर्ड जाणार. का बरं असं, बघा बरं इथं थोडंसं बघा, आता लक्ष द्या इथं. आता 3000 केल्विन, मग 4000 केल्विन. अच्छा, टेम्परेचर वाढलं पण तो ग्राफ इकडे शिफ्ट झाला, पीक वरती गेला. म्हणजे हा पीक वरती गेला बघा. 4000चं 5000 झालं, इथं गेला. हा, वेवलेंथ कमी कमी होते, म्हणून तर म्हटलं टेम्परेचर वाढतो, वेवलेंथ कमी कमी होते. 5000चं 5500. आता 5500 केल्विन टेम्परेचर वरती लॅम्बडाची व्हॅल्यू मॅक्स घेतली. मला सांगा इकडे लॅम्बडा जास्त भेटत होता ना, मग याला मॅक्सिमम का बरं म्हटलं, कारण की 5500 केल्विन टेम्परेचर वरती रेडियंट पॉवर मॅक्सिमम आहे. कळालं, ग्राफ वरती क्वेश्चन येतात. ठीक आहे, अजूनपर्यंत आले नाही, चांगले चांगले क्वेश्चन बनू शकतात. लक्षात ठेवायचं, टेम्परेचर वाढला की ओव्हरऑल ग्राफ थोडासा लेफ्टला जातो, कारण की वेवलेंथ कमी होते, पण त्याचा पीक वरती शिफ्ट होतो, कारण की रेडियंट पॉवर वाढत असतो. ठीक आहे, तर हा झाला तुमचा ग्राफ. होपसो ग्राफ तुम्हाला कळालेला असणार आहे. चला, नेक्स्ट लॉ आहे आपला विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. इथं थ्योरी, ही थ्योरी सांगून देतो बघा. एनर्जी डिस्ट्रीब्युशन कर्व इन ब्लॅक बॉडी स्पेक्ट्राइज नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजे माग पुढं झालाय. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, जास्त काही नाही. नॉन युनिफॉर्म म्हणजे माग पुढं झालंय ते. ठीक आहे, म्हणजे असं एकदम सिमेट्रिक ग्राफ तुम्हाला दिसत नाही. म्हणजे काय, एकदम सिमेट्रिक असा ग्राफ तुम्हाला दिसत नाहीये, हा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे, रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस. रेडियंट पॉवर पहिले वेवलेंथ सोबत वाढत असते आणि एक पीक वर जाते, नंतर ती कमी होऊन जाते. ठीक आहे, डिटरमाइंड बाय विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. बघू आपण पुढे. टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय ब्लॅक बॉडी इज रिप्रेझेंटेड बाय एरिया अंडर कर्व. म्हणजे कोणत्याही, आता रेडियंट पॉवर आणि जर वेवलेंथचा ग्राफ बनवला आणि त्या ग्राफच्या अंडरचा एरिया, म्हणजे जर असा एवढा एरिया तुम्ही जर कॅल्क्युलेट केला, तर तो एरिया तुम्हाला काय देतो, तर तो एरिया तुम्हाला टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, याचाच अर्थ टोटल रेडियंट पॉवर देतो. काय देतो, टोटल रेडियंट पॉवर. म्हणजे त्या बॉडीनी किती टोटल रेडियंट पॉवर हिट इमिट केली आहे.
नेक्स्ट पॉइंट आहे पीक ऑफ ब्लॅक बॉडी कर्व शिफ्ट लेफ्ट विथ हायर टेम्परेचर, लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. कळालं का? टेम्परेचर वाढला तर पीक लेफ्टला शिफ्ट होतो आणि वरती जातो. पीक म्हणजे पूर्ण ग्राफ लेफ्टला शिफ्ट होतो आणि थोडासा वरती सरकतो, म्हणजे असा. चला, हायर टेम्परेचर इन्क्रीजेस रेडियंट पॉवर पर युनिट एरिया. ऑब्व्हियसली टेम्परेचर वाढलं तर रेडियंट पॉवर पण वाढत असते, म्हणून तर त्याला वरती घेऊन चाललोय. ॲट 300 केल्विन पीक वेवलेंथ इज अराउंड 5 × 10⁻⁵, मेनली इमिटिंग इन्फ्रारेड रेडिएशन्स. इन्फ्रारेड रेडिएशन्स काही आठवतंय का मी लास्ट लेक्चर मध्ये बोललोय? चला, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय असतो? विन्स डिस्प्लेसमेंट लॉ असतो, आता जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे ना बॉडीचं, तर ते मॅक्सिमम टेम्परेचर ॲब्सोल्यूट मॅक्सिमम वेवलेंथ जी रेडिएट होतीये, तर ती टेम्परेचरच्या इनवर्स प्रपोर्शनल असते. कसं बघा, द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इनवर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. आत्ताच थोड्या वेळा आधी सांगितलं, तो लॉ आहे ऍक्च्युली. त्या लॉचं नाव आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. विन्स नावाचे सायंटिस्ट होते. याच्यावरती तुम्हाला जास्त क्वेश्चन सीईटी मध्ये मिळतात. बघा, मला सांगा, लॅम्बडा मॅक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू टी आहे, तर इथं एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट देऊन टाकूया. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट दिला जातो बी. ठीक आहे, बी ला आपण काय नाव देऊ? बीला देऊ आपण नाव विन्स कॉन्स्टंट. काय नाव देऊ बीला? विन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, आता हा विन्स कॉन्स्टंट आहे, तर याची काही ना काही व्हॅल्यू असणार, बरोबर? याची काही ना काही व्हॅल्यू असणार. 100% 2.89 × 10⁻³ मीटर केल्विन. 2.89 × 10⁻³ मीटर केल्विन ही विन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते. ठीक आहे, हे इतकंच आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हाही कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस मध्ये न्यूमरिकल व्हॅल्यूज येतील आणि वेवलेंथची गोष्ट केली जाईल, जेव्हा पण न्यूमरिकल व्हॅल्यूज येतील आणि वेवलेंथची गोष्ट केली जाईल, तर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ शिवाय तुम्हाला पर्याय नाही. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला. टेम्परेचर ऑफ 2 स्टार्स आर इन द रेशो. 2 स्टार आहेत समजा, त्यांचं टेम्परेचरचा रेशो T1 T2 घेऊन टाका 3/2. इफ वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट स्टार, वेवलेंथ म्हणजे λ1 मॅक्सिमम, लॅम्बडा मॅक्स कोणाची? पहिल्या स्टारची. सांगितलं काय आता? जेव्हाही वेवलेंथ येईल, लगेच आपण क्वेश्चन बघून घेत असतो. पहिल्या स्टार साठी किती आहे? 4500 अँगस्ट्रॉम. करस्पॉन्डिंग वेवलेंथ फॉर सेकंड स्टार इज. इतका सोपा क्वेश्चन. एकाची वेवलेंथ दिली, दोघांच्या टेम्परेचरचा रेशो दिलाय. मला सांगा, लॅम्बडा जे आहे ते इनवर्सली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला. आत्ताच बघितलं, तर मला लॅम्बडा मॅक्स 2 पाहिजे, तर लॅम्बडा मॅक्स 2 डिवाइड बाय लॅम्बडा मॅक्स 1 इक्वल्स टू इनवर्स आहे ना, तर इथं T1/T2 येईल. सिंपल. ऑप्शन्स अँगस्ट्रॉम मध्ये दिसत आहे, तर याला पण अँगस्ट्रॉम मध्येच राहू द्या. आणि T1/T2 किती दिसतंय तुम्हाला? 3/2 दिसतंय. तर याला आपण कॅल्क्युलेट करून घेऊ डायरेक्टली. ठीक आहे, तर हे 2 आणि याचं हाफ होऊन जातं 2250. किती होतं याचा हाफ? 2250. आणि याला 3 ने मल्टिप्लाय करा, तर याचा आन्सर तुम्हाला येतं 6750 अँगस्ट्रॉम. किती येतं याचा आन्सर तुमचं? 6750 अँगस्ट्रॉम. संपला विषय. इतका सोपा क्वेश्चन होता. कधी कधी जर कॉन्सेप्ट क्लिअर असला ना, तर फॉर्म्युला बिना लिहिल्या पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काहीच जास्त वाद नाहीये. ठीक आहे, लास्ट टॉपिक आहे आय गेस या चॅप्टरचा, स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन. आता स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन काय? एक गोष्ट राहिली ना, की इमिसिव्ह पॉवर टेम्परेचर वरती पण डिपेंड करते. राहिली की नाही राहिली? तर स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ काय सांगतो माहिती आहे का? इमिसिव्ह पॉवर जी असते बॉडीची, ती डायरेक्टली प्रपोर्शनल असते टेम्परेचरच्या. हा, हे मान्य आहे. पण टेम्परेचरच्या 4th पॉवरला, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टन्स दिल्या गेलाय टेम्परेचरला. बघा, द रेट ऑफ इमिशन ऑफ अ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया और द पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ अ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजेच इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे 4th टेम्परेचर टीच्या 4th पॉवरला. मला सांगा, आरचा एक फॉर्म्युला हा पण होता, तुम्ही हा विसरून चालणार नाही बरं का. हा फॉर्म्युला तुम्ही विसरून चालणार नाही. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. मला काय वाटतं, आपण अजून क्वेश्चन्स बघायला हवे याच्यावरती. तर याच्यावरती आय गेस 2-3च क्वेश्चन आहेत पुढे. ठीक आहे, तर एक अजून लेक्चर बघूया आपण. चॅप्टर तसा एंड झालाय, पण जेई नीटचे क्वेश्चन आपण मागच्या 2 लेक्चर पासून बघितले नाहीयेत, बरोबर ना? तर
आय गेस याला मी इथंच हे करून टाकतो. ठीक आहे, इथं एंड करतो याला. आपण इथूनच पुढं कंटिन्यू करू, कारण ह्याला मी थोडंसं डेप्थमध्ये सांगू इच्छितो तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं डेप्थमध्ये जाऊ इच्छितो, तर लेक्चर थोडंसं मोठं होऊन जाईल. आणि यात मी नीट JEE क्वेश्चन्स ॲड करून आणतो नेक्स्ट टाइम, सो दॅट फुल मजा येईल. रेडिएशनवाल्या पार्ट्सवरती कंबाईन मी पूर्ण नीट JEE क्वेश्चन टाकणार. ठीक आहे, तर नेक्स्ट लास्ट लेक्चर राहील KTG चॅप्टरचं, ते बघायला विसरू नका. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा. जबरदस्त कंटेंट आणतोय तुमच्यासाठी. नीट JEEचे क्वेश्चन्स आधी पण आणलेत, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, असं नाही की हवात गोळ्या मारतोय. पुढच्या लेक्चरमध्ये मजा येऊन जाईल. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथेच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन, टाटा, बाय बाय, टेक केअर.